स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज माझ्या यूट्यूब चॅनलला ज्याचं नाव आहे कोकणातला रवी. आज आपण चाललो आहोत ॲडव्हेंचर करायला. म्हणजे हा जो समोर डोंगर दिसतो त्या डोंगरावरती चढणार आहोत आपण. तिकडे एक मंदिर आहे, तिकडे मंदिरामध्ये जाणार आहोत. आणि माझ्यासोबत आहेत आज 3 सदस्य आहेत माझ्यासोबत. माझे स्वतः माझे मित्र गायकवाड साहेब मित्र नाही आहेत आमचे मित्र गायकवाड साहेब, आणि त्यांच्याबरोबर अजून त्यांचे मित्र हे आहेत आपल्याबरोबर हरेश कुमार जी आहेत, पाटील साहेब. Myself is Naresh आणि Kumar, retired from Navy, and I have my HBOT Hyperbaric Oxygen Therapy Center. This is on in Nairul Sector 15 near railway station. नमस्कार. तर चला, तर आपण आता जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करू. पण त्याआधी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आवडला नक्की लाईक करा. व्हिडिओ संदर्भात काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. आहे मित्रांनो, उगवता सूर्य. तो दोस्तों, यहाँ से हमारा रियल एडवेंचर स्टार्ट हो रहा है. अभी हम जा रहे हैं ऊपर की तरफ. ये देखिए, ये पूरा पहाड़ चढ़ना है हमें. और ये पूरा नज़ारा है, ये देखिए, ये पूरा नज़ारा है. सुबह के 7:30 बज रहे हैं अभी. अच्छा, ये दूसरे टावर बालाजी का बाजू में जो है सामने. हाँ. बालाजी आपल्या सोबत एक हे पण आहेत 57 में 59 फिरायला. 57 में मिला. 57 में ये देखिए, हम अभी इतनी ऊंचाई पर आ गए हैं. अभी और ऊपर जाना है हमें. चला तर वरती जाऊया आता. अजून खूप वरती जायचं आहे. वर जायचं आहे. सूर्य लाल आलेला आहे. फर्स्ट क्लास. अपना यश पीक आहे ना सुरेश साहेब. हाजी. महाराष्ट्र का हे पा, ये हमारे ट्रैकिंग लोग हैं. ऊंचाई पे आने के बाद थोड़ा बहुत थकान महसूस हो रहा है. यस. हाँ, ये बना तो इसके लिए अभी थोड़ा रेस्ट ले. सारे आराम कर रहे हैं. एक 2-3 मिनट के लिए रेस्ट. ये पता है ड्रीम करना. मिलेगा. ये इनको देख के ऐसा लग रहा है कि बाली उम्र में लग गया रोग. आता 2-3 मिनटं रेस्ट घेऊन आता पुन्हा वरती चढायला सुरुवात केली आहे. चला वरती जाऊ आणि तुम्हाला ना सकाळी धुकं किती पडतं ते दाखवतो. हे बघा, आम्ही खूप उंचावरती होत आता. आणि सकाळचं हे दिसतं, हे धुकं आहे सगळं. हे बघा, पुढे काही दिसतच नाही, पूर्ण सफेद सफेद आहे. हे बघा,
सगळं सफेद सफेद. एवढं सकाळी धुकं पडतं. अभि नजारा कैसा है? बहुत चांगला. फर्स्ट क्लास नजारा है. अभी भी हरा भरा गवत है. दव पडतंय ना, तेव्हा गवत वाटतं ते देवावरून पाणी मिळते त्याच्या मुलांना. यस. नहीं. सावन साहब भी नहीं. गलती से लेके भी मत आओ उनको. खाली पूर्ण दरी आहे ही. खूप उंचावर आल्यामुळे तेव्हा पूर्ण दरी आहे खाली. आणि आपण आता पुढेच चाललोय. हे तिघे जण पुढे चाललेत. बहुत पब्लिक रहती है. बहुत बड़ा दबदबा ये वाला ऊपर से आता है. हाँ ये बड़ा इधर तक वो पूरा दबदबा ये पूरा. बच्चे लोग इधर बहुत आते हैं. हाँ वो सब रास्ता पानी का ही है. आता आपण ना वरती एक डोंगराच्या टॉपला आलोय. टॉप पर आ गए हैं हम लोग. अभी हम ऐसे ही 2 मिनट चलेंगे तो आगे एक शिव मंदिर है. अभी हम शिव मंदिर की तरफ जा रहे हैं. आता अपन पोचलो आहोत. शिव मंदिर के यहाँ पे आ गए हम लोग. अभी आगे जा रहे हैं. शिव मंदिर है वागेश्वर शिव मंदिर. चलो तो आगे जाके देखते हैं हम लोग. ये पूरा तीनों साइड पहाड़ है और बीच में ये मंदिर बना हुआ है. ऐसे तीनों साइड पहाड़ है और यहाँ से बारिश के समय पूरा ऊपर से पानी बह के आता है और ये यहाँ से नीचे बहता है. तिन्ही साईडला मोठे मोठे डोंगर आहेत आणि मध्येच हे शिव मंदिर आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओच्या संदर्भात काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर कमेंट करून नक्की सांगा. आपल्या लोकांमध्ये शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.